तुमचे रोज कपडे काढतो आहे देशाच्या प्रधानमंत्र्याचे, मोदीचे नाही, देशाच्या प्रधानमंत्र्याचे भारताच्या, आणि तुम्ही अजून डोनाल्ड ट्रम्पचं नाव घेऊन उत्तर द्यायला तयार नाही. एवढी फाटली. सांगा ना डोनाल्ड ट्रम्प खोटं बोलतोय म्हणून. डोनाल्ड ट्रम्प खोटं बोलतोय हे सांगण्याची हिंमत जर तुमच्यात नसेल तर महाशय देशाच्या पंतप्रधानपदी आपण राहू नका. मेहरबानी करा. तुम्ही आणि अमित शहा या दोघांनी देशावर मेहरबानी करावी. नाही, शिंदेची शिवसेनेने सुद्धा काल तिरंगा रॅली ठाण्यामध्ये काढली. त्यानंतर स्वतः एकनाथ शिंदे भाजपची त्याला महायुतीची रॅली म्हटलं गेलं, पण अजित पवार या तिरंगा रॅलीत बघा, मी वारंवार सांगतो एकनाथ शिंदेने सुद्धा डोनाल्ड या काढतायत. यांना कळतं का युद्ध आणि युद्धबंदी आणि शस्त्रसंधी काय असते, यातला फरक कळतो का? एका पक्ष फोडण्या एवढं किंवा आमदार खासदार विकत घेऊन सरकार बनवणं आणि निवडणूक आयोगाला हाताशी धरून पक्ष ताब्यात घेणं इतकं सोपं नाही आहे भाऊ. शस्त्रसंधीला तुम्ही विजय मानता, ही तुमचा अक्कल. युद्धविराम केला डोनाल्ड ट्रम्पने तुमचा. तुम्हाला खेचले युद्धाच्या मैदानातून, खाल्ल्याने गप्प बसा म्हटले मोदीला, आणि तुम्ही मोदीचे सैन्य वेशातले कपडे घालून त्याला सलाम करता. लाज वाटत नाही तुम्हाला? तुम्ही आमच्या भारतीय सैन्याचा अवसानघात केला. जे सैन्य तयारीत होतं लाहोर, कराची, रावळपिंडी, इस्लामाबादला धडक मारायला, तुम्ही त्यांचे पाय खेचले आणि तिरंगा यात्रा काढताय. आता टेंबे नाक्यावर डोनाल्ड ट्रम्पचा पुतळा बसवा. मी येतोय बघायला जागा. टेंबे नाका आहे ना त्यांचा, तिथे डोनाल्ड ट्रम्पचा पुतळा बसवा. डोनाल्ड ट्रम्प, आणि वरती अमेरिकेचा झेंडा लावा. आणि जो अमेरिकेचा जो दिवस असतो स्वातंत्र्य दिनाचा 4 जून आलाय जवळ, त्या दिवशी तुम्ही उत्सव साजरा करा. ही तुमची लायकी आहे. लाज वाटली पाहिजे का? तिरंगा यात्रा काढतात, शस्त्रसंधी करतात आणि तिरंगा यात्रा काढतात, विजयाचा जल्लोष करतात. विजय कळतो का? 1971 साली आम्ही विजय जल्लोष पाहिला. आम्ही तरुण होतो, विद्यार्थी होतो. 1971 साली आम्ही विजय यात्रा काढलेली. आम्ही जिंकलो. 92,000 पाकिस्तानी सैन्याने गुडघे टेकले आमच्या सैन्यासमोर, जगजीत सिंग अरोरा समोर, लेफ्टनंट जनरल. तेव्हा टीव्ही नव्हते. आम्ही रोमांचित झालो होतो. आता रोमांचित व्हावं असं काय झालंय? बलुचिस्तान तयार होतं स्वतंत्र व्हायला, फक्त त्यांना भारताची मदत हवी होती. तुम्ही फक्त या, तेवढी सुद्धा हिंमत दाखवू शकले नाही. डोनाल्ड ट्रम्पला उत्तर द्यायची हिंमत तुमच्यात नाही. चीन घुसलाय. 27 गावांची नावं बदलली काल. हिंमत नाही. मिस्टर मोदी आणि मिस्टर अमित शहा, राजीनामा द्या. तुम्हाला राजीनामा द्यावाच लागेल. अलीकडच्या काळात स्वतः केंद्रीय गृहमंत्री अमित शहा या सगळ्या घटनाक्रमातून थोडेसे बाजूला झाले दिसतात. सगळीकडे फक्त मोदी, परराष्ट्र मंत्री आणि संरक्षण मंत्री असेच. अमित शहा लवकरच देशाच्या राजकारणातून बाजूला होते. पहा तुम्ही, अमित शहा यांना देशाच्या राजकारणातून जावं लागेल. आता माझं जे पुस्तक येत आहे त्यात तुम्हाला कळेल बऱ्याच गोष्टी. काय माणूस आहे तो. नरकातला स्वर्ग जो येतोय ना, त्यात तुम्हाला कळेल. तिथून त्याच्या अधपतनाला सुरुवात होईल. रावसाहेब, महाराष्ट्रातल्या राजकारणाचा विषय जर बोलायचा झाला तर अजित पवार यांनी काल असं म्हटलं आहे, विलिनीकरणाच्या शक्यता त्यांनी फेटाळून. मी वारंवार मीही सांगतोय, तुम्ही ते कशाला बातम्या चालवताय? काल जी एनसीपी शरद पवार गटाची बैठक झाली त्यात पुन्हा एकदा विलिनीकरणाचा विषय निघाला. त्यात सगळे अधिकार हे त्या शस्त्रसंधी, शरद पवार हे त्या झालंय शस्त्रसंधी सारखंच. अजित पवार तुम्हाला घ्यायला तयार नाही आहेत त्यांच्या गटात. आम्ही वारंवार सांगतोय की शरद पवार यांचा पक्ष हा मूळ पक्ष आहे. माननीय उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालची शिवसेना ही मूळ शिवसेना आहे. ते एखाद्या गटात कशा करता जातील? मूळ पक्ष त्यांच्याकडे. ही एक टेम्पररी फेस आहे, तात्पुरता एक तो प्रवाह चालू आहे, फेस आहे. हेही दिवस जातील. मोदी शहा गेले की खाली काय राहतंय यांचं? आणि मोदी शहाना जावंच लागेल. ते का अमृत पिऊन आलेत का?
युद्धभूमीवर जाऊन परवा अमृत पिऊन आलेले नाहीत ना? काय छोड़ दो, जाना है उनको, वो जाएंगे, आप देखो. आयुष्मान हा प्रकल्प महाराष्ट्रातील उघडला होता, त्यानंतर दुसरा हिंदी में क्या है? तो महाराष्ट्र जो लगातार दावा कर रहे हैं कि पूरा कराने का काम जो उल्लेख किया हुआ है, बीजेपी इच्छुक है, कांग्रेस की मांग रही, खुलासा मांग रही है कि आखिर उन्होंने किस तरीके से किया है. कांग्रेस ने खुलासा नहीं मांगना चाहिए. कांग्रेस ने सबसे पहले नरेंद्र मोदी का इस्तीफा मांगना चाहिए. कांग्रेस ने गृह मंत्री अमित शाह का इस्तीफा मांगना चाहिए. खुलासा क्या मांग रहे हो? एक प्रधानमंत्री देश से झूठ बोल रहा है. एक प्रधानमंत्री हमारे फौज को उसकी टांग खींचकर पीछे ला रहा है. हमारे देश की संप्रभुता को खतरा प्रेसिडेंट ट्रंप ने पैदा किया है. वॉशिंगटन में बैठकर यहां हस्तक्षेप कर रहा है युद्ध में. मैंने युद्ध विराम किया है. प्रधानमंत्री क्या कर रहे थे? गोटियां खेल रहे थे. डिफेंस मिनिस्टर क्या कर रहे थे? ऐसे में अगर बार बार ट्रंप ये भाषा कर रहे हैं तो प्रधानमंत्री ने ट्रंप का नाम लेकर बोलना चाहिए. आपकी कोई हैसियत नहीं हिंदुस्तान में हस्तक्षेप करने की. दिखाइए हिम्मत आप. कल सऊदी अरबिया में बैठकर छठी बार बोला हो प्रेसिडेंट ट्रंप हिंदुस्तान के बारे में. कौन है मिस्टर ट्रंप? जैसे पुराने जमाने में हमारे राजा प्रभु श्री राम वनवास में गए तो राजा भरत ने उनकी जो पादुकाएं थी वो सिंहासन पर रखकर राज किया था. क्या प्रधानमंत्री मोदी जी प्रेसिडेंट